सिक्रेट लंच बॉक्समध्ये आज आपण बनवणार आहे मिश्र पिठांचे थालीपीठ. खमंग असे थालीपीठ होते. तर त्यासाठी आपण असे 3 पीठ घेणार आहे, 4 पीठ घेणार आहे जवळजवळ. आणि पहिल्यांदा घेतले बाजरीचं पीठ, ते व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. सगळीच पीठ आपण अशी चाळून घेऊया. नंतर घेतले ज्वारीचं पीठ 1 वाटी, एकाच वाटीने सर्व पीठ घेत आहे. अशा प्रकारे सर्व चाळून व्यवस्थित घेतलं. आता गव्हाचं पीठ ते पण चाळून घेऊया. आणि हे तिन्ही पीठं घेतल्यामुळं अतिशय पौष्टिक असं थालीपीठ तयार होतं. आता घेतले तांदळाचं पीठ, त्याच्यामुळं थालीपीठ खुशखुशीत होतात आणि कुरकुरीत पण होतात. ही मेथी घेतली, थोडीशी मेथी घ्यायची बारीक चिरून. आणि घेतला मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे. लसूण, कोथिंबीर, मिरची, आलं असं ठेचा करून घेतला 1 ते 1.5 चमचा. नंतर कांदा बारीक चिरून घेतला आहे. नंतर कोथिंबीर परत बारीक चिरून घेतली. अशा प्रकारे सगळं त्या पिठामध्ये घ्यायचं. आणि नंतर हिंग पाव चमचा आणि हळद अर्धा चमचा अशी घालून घ्यायची. हे सगळं आपण तुमच्या आवडीनुसार जिरे, धने पावडर असेल ते पण घाला तरी चालते. आणि मीठ घालून मळून घ्यायचं. नंतर आपण एका तव्यावर तेल घालून ते असं मळून घ्यायचं व्यवस्थित. आणि ते थापून घ्यायचे, पातळ थापून घ्यायचे. अशा प्रकारे थापल्यानंतर त्याला थोडेसे बीळ पाडून घ्यायचे. अशा प्रकारे थापून घेणार आहे तव्यावर. आणि त्याला आपण तीळ लावायचे वरून थोडेसे, त्यामुळं अजूनच खमंग असे लागते थालीपीठ. आता आपण थोडेसे त्याला होल पण करून घ्यायचे थालीपीठाला. अशा प्रकारे आता आपण हे गॅसवर तवा ठेवून थोडा वेळ शेकून घ्यायचे. वरून थोडंसं तूप किंवा तेल त्या होलमध्ये सोडायचं. आणि नंतर मग झाकून ठेवायचं. 10 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं मंद गॅसवर. अशा प्रकारे आपलं थोड्याच वेळात झटपट असं खमंग थालीपीठ तयार होते. कलर बदलला की समजायचं आपलं थालीपीठ तयार आहे. आणि आता आहे आपला सर्विंग टाईम. एका ताटलीमध्ये आपण थालीपीठ सर्व करूया अशा प्रकारे. आणि त्याच्यासोबत तुम्ही कुठलीही भाजी खाऊ शकता किंवा दही किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे. आणि थालीपीठ आपलं सर्व करून घ्यायचं. ही अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी झटपट होते. नाश्त्याला करू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा अतिशय हलका फुलका आणि सहज होणारा, घरच्या साहित्यात होणारा असा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा. आणि थँक्स फॉर वॉचिंग.